ओम नमो भगवते वासुदेवाय. मैत्रेयजी मित्रांना ध्रुवाच्या पुढल्या वंशाबद्दल आता सांगतायत की ध्रुवाची जी दुसरी पत्नी भ्रमी, तिचा मुलगा वत्सर याला त्या राज्याचा राजा केला. कारण उत्कलाला त्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारे रस नव्हता. आणि हा जो वत्सर आहे त्याची पत्नी स्वर्वीसे नावाची होती. तिच्यापासून त्याला पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय असे 6 पुत्र झाले. त्यातला जो पुष्पार्ण होता त्याच्या प्रभा आणि दोषा अशा 2 स्त्रिया होत्या, बायका होत्या. आणि त्यांच्यातल्या प्रभेला प्रातः, मध्यंदिन आणि सायम असे 3 मुलगे झाले. आणि दोषा नावाच्या स्त्रीला प्रदोष, निशीथ आणि युष्ट असे 3 मुलगे झाले. पुढे युष्टने आपली पत्नी पुष्करणी हिच्यापासून सर्वतेजा नावाच्या मुलाला जन्म दिला. त्याची पत्नी जी आकोती तिच्यापासून त्याला चक्षुष नावाचा मुलगा झाला की जो चाक्षुष मन्वंतराचा मनु म्हणून प्रसिद्ध झाला. या चाक्षुष मनुची पत्नी नडवला तिच्यापासून त्याला पुरु, कुत्स, त्रित, द्युम्न, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुक असे 12 अत्यंत सत्वगुणी असे पुत्र मिळाले. ह्यातला जो उल्मुक होता त्याला आपली पत्नी पुष्करणी हिच्यापासून अंग, सुमना, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय असे 6 उत्तम पुत्र प्राप्त झाले. त्यातला अंग, गय हे अतिशय पराक्रमी होते. आणि अंग हा स्वतः सत्वगुणी होता, उत्तम मुलगा होता. त्याची पत्नी जी सुनीता ती साक्षात मृत्यूची कन्या होती. आणि या सुनीताच्या पोटी वेन नावाचा अत्यंत क्रूर कर्मा, दुष्ट कर्मा असा मुलगा जन्माला आला की ज्याच्या दुष्टतेला वैतागून, दुष्टतेनं उद्विग्न होऊन हा राजर्षी अंग नगर सोडून वनात निघून गेला. विदुरजींना मैत्रेयजी पुढे सांगतायत की विदुरजी, या ऋषीमुनींचं वाक्य एखाद्या वज्रा समान असतं, अमोघ असतं की एकदा त्याने ते वाक्य उच्चारलं की त्याप्रमाणेच पुढे सगळं काही घडत असतं. ते मुनी जेव्हा क्रोधाविष्ट झाले, रागावले, संतापले, तेव्हा त्या संतापातून त्यांनी त्या वेनाला शाप दिला आणि त्या वेनाचं भस्म झालं, तो मेला. पण त्याच्यानंतर कोणीही राजा अस्तित्वात न राहिल्यामुळं सगळीकडे अराजक माजायला लागलं. चोर, लुटारू, दरोडेखोर, दुर्जन यांची चलती झाली आणि सामान्य जनता, प्रजा त्यामुळे अतिशय दुःखी कष्टी व्हायला लागली. निर्णायकी अवस्था झाल्यामुळं सगळीकडे हा चोरांचा, लुटारूंचा स्वैराचार सुरू झाला. आणि मग मात्र हे असं येऊन त्या ऋषीमुनींनी वेनाच्या उजव्या बाहूचं मंथन केलं आणि त्याच्यातून भगवान महाविष्णूंचा अंशावतार म्हणजे आदी सम्राट महाराज पृथू हे प्रकट झाले. हे सगळं ऐकलं आणि विदुर मैत्रियांना विचारायला लागले की महाराज, स्वतः राजर्षी अंग हा अतिशय शीलसंपन्न, साधू स्वभावाचा, ब्राह्मणांचा भक्त असलेला, ब्राह्मणांची पूजा करणारा महात्मा होता. मग असं असून सुद्धा त्याच्या ठिकाणी वेनासारखा दुष्ट पुत्र कसा काय जन्माला आला की ज्या पुत्राच्या दुष्टाव्यामुळं दुःखी होऊन बापालाच
या नगराचा, राज्याचा, घरदाराचा त्याग करावासा वाटला, त्याग करावा लागला. त्या राजदंडधारी वेनाचा असा काय अपराध होता की ज्याच्यामुळं धर्मज्ञाच्या सर्व मुनीश्वरांना त्याला शाप द्यावासा वाटला आणि त्या ब्रह्मदंडाचा परिणाम म्हणून वेन भस्मसात झाला. वास्तविक असं आहे की एखादा राजा जरी पापी झाला तरी तो प्रजापालक असल्यामुळं प्रजेचं कर्तव्य आहे की तिनं त्या राजाचा तिरस्कार करू नये. कारण राजा आपल्या प्रभावानं अष्टलोकपालांचं तेज धारण करत असतो. तेव्हा मैत्रीजी, आपण भूतकाळ भविष्यकाळ याच्याबद्दल पूर्णतः जाणकार आहात, ज्ञानी आहात. भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान असलेल्यांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. तेव्हा मला आपण ह्या सुनीताचा जो पुत्र वेन त्यांनी काय काय केलं, काय काय कामगिरी केली, काय पराक्रम केले, तेव्हा काय दिवे लावले उपासाने बोलायचं तर ते सगळं आपण मला तपशीलवार सांगा. मी आपला अत्यंत श्रद्धाळू असा भक्त आहे. असं आहे की संतती जेव्हा जन्माला येते त्यावेळेला ती संतती कधी एकट्या पितृवंशाचे गुण घेऊन येत नाही. संततीवर मातृवंशाचाही प्रभाव बघायला मिळतो. राजर्षी अंग जरी ध्रुवाच्या वंशात जन्माला आलेला होता तरी त्याची पत्नी सुनीता ही मृत्यूकन्या होती आणि मातृवंशाकडून आलेल्या प्रभावामुळं तिचा मुलगा वेन हा दुःशील, अधर्मी, आपल्या वडिलांना पश्चाताप करायला लावणारा आणि मुनींचा शाप ओढून घेणारा असा ठरला. मग विदुरांच्या या प्रश्नाला मैत्रेंनी काय उत्तर दिलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.